हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि आमचा कॅब ड्रायव्हर आलेला आहे खाली. तर आजचा आमचा प्लॅन आहे रोहतांग पास या ठिकाणी जायचं. तर रोहतांग पास हे जनरली ओपन नाही, कारण तिथं खूप सारा बर्फ पडतो, त्याच्यामुळे ते मोस्टली बंदच असतं. तर आमचं नशीब आहे की ओपन आहे ते, तर आम्ही ते बघायला जाणार आहे. फक्त इथं थोडीशी टॅक्सीसाठी अजून एक्स्ट्रा कॉस्ट आपल्याला द्यावी लागते तिकडे रोहतांग पास मध्ये जाण्यासाठी. तर चला मग. तर आता वाजलेले आहेत 7 आणि तरी आम्ही आहोत हॉटेलमध्येच, कारण आम्हाला कॅब ड्रायव्हर बोलला की पूर्ण सगळं तुमचं लगेजच घेऊन चला, तसंच तुम्हाला ड्रॉप केलं जाईल. आणि यांनी मला अजिबात हेल्प नाही केली. हे सगळं मलाच करावं लागतं. हे सगळं ऐकतं लागतं सगळं. असं काय नसतं, हे फक्त बोलण्यापुरतं असतं. काय केलं तुम्ही? खूप सारी हेल्प केली मी. काय हेल्प केली? कपडे द्यायला, बॅग काहीच हेल्प नाही केली. बॅग भरायला. आणि आता आम्ही सगळं पूर्ण लगेज घेऊन जाणार आहे आम्ही आता. तर तो जो समोर जो बर्फ दिसत आहे ना, आपण आता तिकडे जाणार आहे त्या बर्फामध्ये. तर चला. तर मी आहे लाकूड तोड्या आणि ही आहे लाकूड तोड्याची बायको. तर सॉरी, आम्ही आलेलो इथं ॲक्च्युली चला बाय. तर रोहतांग पास तिथं खूप बर्फ आहे, म्हणून त्यासाठी आपल्याला इथून रेंटवरती कपडे घेऊन जायचे. तर इथं थांबलोय आपण. इथून आपण रेंटवरती त्यांचे शूज कपडे वगैरे घेऊन जाणार, कारण खूपच थंडी आहे, खूपच जास्त थंडी आहे. चला. काय नका. हा, हात दाखव तुझे. चल, गाडी नाही तर हात दाखव तुझे. हात दाखव ना. हात दाखव. काय शूज घेऊन ये. तर आपण रेंटवरती कपडे घेतलेले आहेत. सो 250 पर पर्सन आहे कपड्याचा रेंट, फक्त कपड्यांचा रेट. त्यानंतर आपल्याला हँड ग्लोव्ज, ही टोपी अँड त्यानंतर सॉक्स हे आपल्याला त्यांच्याकडून विकतच घ्यावे लागतात, 150 ईच. सो खूप सारी कॉस्ट जाते. जर पॉसिबल असेल तुम्हाला तर तुम्ही नाही पॉसिबल असेल तर नाही घ्यावंच लागेल. हां, म्हणजे तुम्ही तिकडूनच आणा टोपी वगैरे. काय एवढं काय महाग नाही. इथं थोडंसं आपल्याला ऑप्शनच नसतो, कारण खूप सारी थंडी आहे आणि बर्फ वगैरे आहे ना, तर आपल्याला हे घेऊनच जावं लागतात कपडे वगैरे. सो तुम्हाला पॉसिबल असेल तुम्ही तिकडूनच तयारी करून या तशी. चला, भेटूया लवकरच. काय झालं तुला? काळा का दिसतोय? झोप येते? पास नवंबर में क्लोज होता है. हाँ, लेकिन दिसंबर में फिर से गिरती है ना बर्फ. ओके. तर हा आहे रोहतांग पास आणि आपण सध्या एकदम म्हणजे खूपच उंचीवरती आलेलो आहे. असं खाली बघितलं ना चक्कर येईल डायरेक्ट. एवढं म्हणजे ना, खाली खूप मोठी दरी आहे आणि हा पूर्ण पॅसेज रोहतांग पास. हा बघा, थंडी पण खूप आहे. तर आता आम्ही थांबलेलो आहे नाश्ता करायला.
तुला काय बोलायचं का, फक्त एक्सप्रेशनच द्यायचे? हा, मला भूक लागली. ठीक आहे. तर ह्या हॉटेलमध्ये जाणार. यार जरा भारी दिसतंय. हा ठीक आहे. तर आम्ही दिलेली आहे ऑर्डर आणि आम्ही बसलेलो आहे वेट करत. तर आम्ही असं खूपच उंचीवरती, हे म्हणजे हा प्लेस खूप उंच असल्यामुळं हिला झालेल्या आहेत उलट्या. नाही, अशी काय उलटी नाही झाली, पण उलटीसारखं झालेलं आहे. त्याच्यामुळे ही फक्त काय म्हणतात, चहा पिणार आहे. सो आम्ही नाश्ता करून आता चाललो. आता ओरिजिनल आता डायरेक्ट आम्ही रोहतंग पासला जाणार. काय थंडी असते? हा, खूप थंडी आहे, खूपच थंडी आहे. पापा. तर आमचं हॉटेलचं गुगल पे जीपे झालेलं नव्हतं, त्याच्यामुळं मग आम्हाला आमच्या ड्रायव्हरला कॉल करून परत बोलवलं. मग आम्ही ड्रायव्हरला पेमेंट केलं आणि ड्रायव्हर आता कॅश द्यायला गेलेले. ह्यात आमची काही चुकी नाही आहे. ॲक्च्युली जे हॉटेल तुम्ही चेक करायचं ना, चेक केलं होतं मी. माझ्या ह्याच्यातून मायनस झालं, पण तिथं प्रोसेसिंग दाखवत होतं. मग मी ते चेकच नाही केलं आणि मग तसंच निघून आलो. चुकी माझीच होती खरं म्हणायला गेलं तर. मी चेक नाही केलं, त्यामुळे मग परत वरती गेलो आणि परत वरतून खाली आलो आणि आता परत वरती जाणार आणि मग वरतीच जाणार. जास्त वरती नव्हतंच गेलेलो आपण, थोडंच फक्त 2-3 पाऊल. हो, आता चाललो आम्ही परत. कसं वाटतंय तुला मग आपण एवढ्या उंच आलो तर? ऑलरेडी खूप घाबरली. का? किती वरती आलोय आपण? खूप वरती आलो बे आपण. इट्स व्हेरी कोल्ड. कोल्ड नाही, कोल्ड तर आहेच, पण तरी पण काय आहे तुझे रिएक्शन तिकडे खाली अशी रिएक्शन आहे एवढी? मला थंडी वाजते. थंडीचं नाही बोलत, गरमीचं नाही. एवढी ते किती खाली वरती बघून काय वाटलं तुला? मग आधी काय केलं? काय केलं तुमच्या समोर बर्फ तोडत आहेत, पण आम्हाला ते कॅप्चरच नाही करता आलं. हे बर्फ इथं खूप सारा बर्फ साठलेला आहे बघा. मळलेला बर्फ इथं दिसत असेल तुम्हाला. मळलेला नाही ऍक्च्युली, हा मळलेला आहे. हा, पण हा वाला छान आहे. समोरचे दिसते खूप सारा असा रोडच्या साईडने बर्फ असं जमलेला आहे. येथे जमलेल्या माझ्या बर्फांनो आणि बर्फनींनो. ऑनरेबल प्रेसिडेंट, ऑल माय डिअर फ्रेंड्स. तर आम्ही इथं आलेलो आहे. मस्त खूप असं नाही का, खूपच उंचीवरती आलेलो. कसं खाली बघितली की डायरेक्ट चक्कर येईल आम्हाला, एवढं उंचीवरती खाली नका बघू, मग मला घरी कोण सोडेल? चाल रे. फक्त मे महिन्यामध्ये तुम्हाला फक्त रोहतांग पास या ठिकाणीच फक्त तुम्हाला बर्फ बघायला भेटेल. इथं तरी थोडासा कमी दिसतोय बर्फ, पण आतल्या साईडला खूप सारा बर्फ आहे, खूपच जास्त. थंडी पण खूप आहे, बर्फ पण खूप आहे आणि खूपच असं नाही का. बघा रोड बघा, डेंजर. सो आम्ही पोहोचलेलो आहे रोहतांग पासमध्ये आणि दोन्ही साईडला बर्फ आहे आणि मधून रस्ता आहे गेलेला. ॲक्च्युली श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो थोडासा. ॲक्च्युली आम्ही खालून वरपर्यंत आलेलो आहे चालत. सो असं खूप असं नाही का दमल्यासारखं होतं. दमल्यासारखं इन द सेन्स की श्वास घ्यायला त्रास होतोय आणि नाकाने श्वास घ्यायला सांगितलंय, नाकाने. हा, आणि इथं जे फोटोग्राफर होते ते म्हटले नाकाने श्वास घ्या आणि बर्फातून चालताना तुमचा पाठीमागचा काय असतं आपण पायाचं टाच अशी बर्फामध्ये अशी रोवा, दाबा आणि त्याच्यानंतर चाला. आणि मग आम्ही खूप असं
चढून इथं वरती आले तर आम्ही बसलोय आता थोडंसं जरा रेस्टसाठी. हे बघा आळशी माणसांना असं आणलं की असं बरोबर असतं इथं पाठीमागं फक्त बसते. काय झालं रे तुला? आ थंडी तर असणारच नाही इथं. हा का ऍक्च्युली आम्ही आहे ना थोडस खाली आहे. खाली म्हणजे की वरती अजून पोहोचलेलो नाहीये. वरती जाण्यासाठी इथून एक घोड्याची राईड असते. हे पाठीमागं लोक चाललेत. तशी दुसरी बाईक असतात त्याच्या थ्रू जावं लागतं आपल्याला वरती, कारण वरती खूप बर्फ आहे त्यामुळे मोठी गाडी जाऊ शकत नाही. सो बघू आम्ही वरती जातो का नाही ते, कारण ऑलरेडी खूप सारी थंडी वाजते, ब्रीदिंगचा इश्यू होतोय. सो बघूया. याच्या अंगात शर्टच्या कसं वाटतंय मग? थंड वाटते यार भरपूर. इकडे बघा. हा बस फोटो काढते का असा? का बर? कशासाठी? हा खाली पडणार होती. काय रे बोल. आजीचं आलेलो आहे रोहतांग पास येथे. तर आम्ही एकदम असं नाही का खालच्या ठिकाणी, जास्त वरती नाही गेलो. इथून थोडंसं उंच गेलं तर खूप सारा तुम्हाला बर्फ दिसेल, स्नोफॉल पण होईल कदाचित. पण इथून जाण्यासाठी तुम्हाला तर गाढवाची राईड, सॉरी घोड्याची राईड नाही तर मग त्यांच्या छोट्याशा गाड्या असतात ते जावं लागतं. सो आम्ही बघू गेलो तर. आणि आता आम्ही थांबलो आहे. खूप असा आम्ही मॅगी खाणार. थकवा जाणवतो. तर खूप थांब ना जरा, तुला बोलायचं का? तर हा मला ना खूप थकवा जाणवतोय. तर आम्ही आता मॅगी खायला थांबलो. थोडंसं खातो, पाणी पितो आणि मग व्ह्यूज तर भारी. जर तुम्हाला जायचं असेल अजून वरती तर ते दिसतात ना ते घोडे, त्यांच्यावर बसून जायचं असेल तर जा. मी तर तुमच्यावरच बसून आलेली. कोण? मी? मग खोटं बोलता. मॅगी मस्त आहे, छान आहे. मी एक घास खाल्लं, मस्त आहे, भारी आहे. बघ बरं खाऊन कशी वाटते. पटकन बघ, 1.5 तास नको लाव खायला. मॅगी खा, छान आहे ना. त्या पाठीमागे आहेत ना आंटी, कुठे ह्या बनवतात मॅगी. हा तर फायनली आम्ही ह्या प्लेसवरून निघत आहे आता, रोहतांग पासवरून. हां ॲक्च्युली थोडासा नाही, खूप सारा ब्रीदिंग इश्यू होतो आपल्याला. कशी सवय नसल्यामुळं इथं आपण थोडं जरी चाललो ना तरी खूप ब्रीदिंग इश्यू होतो. सो आम्ही खूप सारे फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि खूपच मस्त प्लेस आहे. आम्ही जास्त काही अजून एक्सप्लोअर नाही केलं या साईडचं, कारण ॲटमॉस्फिअर सूट नाही होतं आम्हाला. आम्ही आजारी पडताल, त्यापेक्षा आम्ही बेटर की आम्ही इथंच थोडेफार इथंच थोडंसं फोटोज व्हिडिओज सगळं काढलेलं आहे, एक्सप्लोअर केलेलं आहे प्लेस. नेक्स्ट टाईम ती साईड पण व्हिजिट करू रोहतांगची. आणि आम्ही नेक्स्ट टाईम बघू, एक 10-1 वर्षात. ठीक आहे, चलो. तेव्हा काय दोन इकडे इकडे तिकडे. ठीक आहे, बाय बाय. काय होतं? काय नाही. तर आम्ही आलेलो आहे सोलंग व्हॅलीला. अरे छान दिसते रे. हां जरा हां काय गरज होती रडायची.
ये इकडे तर आम्ही आलेलो आहे सोलंग व्हॅलीला. सॉरी इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. काय चल तर सोलंग व्हॅली वगैरे सगळं फिरून झाल्यानंतर आम्ही आमच्या बसचा वेट करत थांबलेलो आहे बस स्टँडवर. आणि फायनली आम्ही मनालीवरून जात आहोत. हां ठीक आहे. तर मी काहीच नाही बोलत. तर आम्ही खूप सारं फिरून झाले आमचं सगळं. आणि आम्ही आता निघालो. ही आमची पाठीमागची बस आहे. आणि आम्ही आता परत ती बस तर नीट दाखवा. पाठीमागून काय दाखवायची, समोरून दाखवणार नंतर. आणि आम्ही ये ना का नाही. तर आम्ही सगळं फिरलोय मनालीचं. थोडंफार मिस झाले तर नेक्स्ट टाइम फिरू. खूप छान वाटलं मनालीला येऊन. आता इथून आम्ही मनाली टू दिल्लीची आमची बोलवो आहे. काय दिल्लीला आले. हिंदी आहेस का तू? हो हिंदी नवरा केलाय. तर मग तिथून आमची पुण्याला परत ट्रेन आहे. तर आम्ही निघालो आहोत आणि खूप छान वाटलं. आय मिस यू मनाली. शिमला मनाली कुल्लू मनाली खूप मिस करेल. खूप छान दिवस होते. कोणती मनाली? हा कोणती मनाली? काय माहिती. ही मनाली ही जी दिसते नाही त्या बाजूवर. आता वाजलेले आहेत 6 आणि आम्ही पोहोचलेलो आहे दिल्लीला. आणि आमची ट्रेन आहे 4:30 वाजताची. झाला आमचा